नमस्कार, मी विशाल परदेशीन. पुन्हा एकदा रिअल इस्टेट परिसंवाद नवी मुंबई आणि रायगड या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत असताना या कार्यक्रमाच्या तिसऱ्या परिसंवादात आपण आलेलो आहोत. महत्त्वाचा विषय आणि तो म्हणजे अर्थातच सरकारी धोरणांची योग्यरित्या यशस्वीरित्या जलद गतीने अंमलबजावणी. सर, मी स्वागत करतो आपलं. याविषयी संवाद साधण्यासाठी आपल्याबरोबर या ठिकाणी मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत टाउन प्लॅनिंगचे डायरेक्टर जितेंद्र भोपले सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहात. आपल्यासोबत आहेत SM डेव्हलपर्सचे पार्टनर शहाजीराव आनंदराव पाटील, आपलंही खूप खूप स्वागत. आपल्यासोबत आहेत आशियाना ड्रीम होम्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आतिफ युसुफ खोत, आपलंही खूप खूप स्वागत. सर, सुरुवात मी आपल्यापासून करतो. आत्तापर्यंतचा परिसंवाद आपण ऐकला. शहर सजवल्या जात असताना त्यामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या इमारती, त्या इमारतींच्या बरोबरीने तिथलं पर्यावरण जपलं जाणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, नागरीकरण होतं आहे, लोकसंख्या वाढते आहे, पण येणाऱ्या काळातला विचार देखील आपल्याला करणं फार महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या याच्यात सरकारी धोरणं जी वेगवेगळ्या पद्धतीने समोर ठेवली जातात विकासाच्या दृष्टीने, ती सगळ्या याच्यात पूरक आहेत का? वेग प्रश्न विचारतो. निश्चितच हे जेव्हा आपण शहरीकरण करतो तेव्हा शहराचं डिकंजेशन होत असतं. कुठल्याही शहराचे पॉप्युलेशन हे लिमिटेड असतं, एस्टिमेट केलेलं असतं. ते जेव्हा एक्सिड होतं, ते जेव्हा क्रॉस होतं, तेव्हा शहराचं दुसऱ्याकडं म्हणजे अर्बनायझेशन अजून परत एक्सटेंड होत असतं. त्याच अनुषंगाने मुंबईचं जसं पॉप्युलेशन एक एस्टिमेटेड आहे, ते क्रॉस केल्यानंतर नवी मुंबई, त्याच्यानंतर ठाणेनंतर कल्याण डोंबिवली, हे जे शहर आहेत हे सगळे एक्सपान्शन चालू आहेत. त्याच धर्तीवर अजून लोकसंख्याचा जो ओढ आहे, जे मायग्रेशन आहे, भारतातून प्रत्येक ठिकाणावरून मुंबईसाठी सगळे लोक येत राहतात. त्या अनुषंगाने नैनाचं आलं, नैनानंतर MSRDC आलं, MSRDC नंतर MMRD देखील आलं. बिलकुल. तर हे सगळं होत असताना वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत. आता आम्ही MSRDCला मी लीड करतो. तर MSRDCला SPI म्हणून शासनाने नेमलेलं आहे, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून. त्याच वेळेस सिडको असू द्या, नैना आली आहे. MMRDला देखील न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी केलेलं आहे. तर हे सर्व जे आहेत हे अलॉंग सिडकोच्या एरियाच्या बाहेर हे सगळं नवी, तुम्ही तिसरी मुंबई म्हणा, तुम्ही चौथी मुंबई म्हणा किंवा प्रति मुंबई म्हणा, तर हे सगळ्या या अनुषंगाने सगळे प्लॅनिंग चालू आहे. आणि आम्हाला SPI म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही सस्टेनेबल प्लॅनिंग कशी होईल, कारण SPI जो एरिया दिलेला आहे MSRDCचा, तो काही पूर्णच अर्बनाइज्ड एरिया नाही आहे. तिथं काही रहिवासीच आहेत अशातला भाग नाही, परंतु तिथे टुरिस्ट, काही रिसॉर्ट्स आणि हिली एरिया असा एरिया असल्यामुळे त्या प्रकारची प्लॅनिंग तिथं तशी आपल्याला करावी लागते. बिलकुल. सर, आपल्याबरोबरीने काही विकासक देखील आपल्यासोबत बसलेले आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्याही प्रश्नांना आपण हात घालूयात. मी पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी, इतर वेगवेगळ्या सोयीसुविधा या दृष्टीने आपल्याकडे येतोच, पण त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत की LAR 2013ची अंमलबजावणी हा एक विषय जो आहे तो सध्या विकासकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चेला आलेला आहे. त्याचं नेमकं काय झालं, काय म्हणणं आहे आपलं? मला LAR विषयी बोलताना इथं आवर्जून सांगायला लागेल की आपल्याकडं देशामध्ये 1884चा लँड ॲक्विजिशन ॲक्ट होता. तो इंग्रजांच्या वेळेला बनलेला होता आणि त्याच्यामध्ये जबरदस्तीने जागा काढून घेतली जात होती आणि त्या जागेच्या मालकांना न्याय मिळत नव्हता. म्हणून आपल्याकडं LAR 2013 हा कायदा संसदेमध्ये तिथं असलेल्या सर्व प्रतिनिधींनी फार चांगल्या प्रकारे तो कायदा बनवला. LAR कायदा असं सांगतो की LAR हा कायदा फक्त लँड ॲक्विजिशन असं न बनवता लँड ॲक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन ॲक्ट असा बनवला. म्हणजे त्याच्यामध्ये कायद्याला असं अभिप्रेत होतं की ज्या माणसाची आपण जागा काढून घेणार आहे त्याला तो प्रॉपर मोबदला द्यायला पाहिजे आणि त्याला रिहॅबिलेट करायला पाहिजे. आता त्या कायद्याला अभिप्रेत होता तो असं की एखाद्या माणसाची जागा जर जबरदस्तीनं काढून घ्यावी लागते तर त्याला मार्केटच्या किमतीच्या 4 पट पैसे देणं अपेक्षित आहे आणि तो त्या डेव्हलपमेंटमधला भाग राहावा ह्याच्यासाठी त्याला 20% नेट भूखंड जो आहे हा डेव्हलप्ड भूखंड देणं गरजेचं आहे. बिलकुल. आता या प्रकारची कायद्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला अभिप्रेत असलेला जो कायदा होता तो आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जानेवारी 2014मध्ये सिडकोला पण कन्वे केला की आपल्याला आता या पद्धतीने ॲक्विजिशन करायचं आहे. आता या कायद्याप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अगदी समृद्धी महामार्ग असू दे किंवा बाकीचे जे रोडचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 5 पट मोबदला देऊन जागा ॲक्विजिशन केली. पण ज्यावेळेला सिटीमध्ये जागा ॲक्विजिशन करायची वेळ आली त्यावेळेला सिडकोनं असं केलं की या LAR कायद्याला बगल देऊन आम्ही या LAR कायद्याच्या खाली जागा घेऊ शकत नाही असं रिप्रेझेंटेशन गव्हर्नमेंटला दिलं आणि त्यांनी एक 22.5%चं एक प्रारूप पुढं आणलं. आता या 22.5%मध्ये सिडको 1ही रुपयाचं कॉम्पेन्सेशन न देता फक्त 15.75% हा भूखंड आणि तोही भाडेपट्ट्याचा
शेतकऱ्यांना देतो आणि तो विकसित करून देण्यासाठी पर गुंठा त्याच्याकडून 10 लाख रुपये घेतो. बरं. म्हणजे जिथं शेतकऱ्याला 4 पट मार्केटची किंमत मिळणं अपेक्षित आहे आणि 20% मालकी हक्काचा भूखंड मिळणं अपेक्षित आहे, तिथं फक्त 15.75% एवढंच भूखंड देऊन त्याची बोळवण केली जाते. गंमत अशी आहे की कायद्यामध्ये अशा प्रकारे कायद्याला बगल देऊन जबरदस्तीनं घ्यायची प्रोव्हिजन नाही. तरीसुद्धा सिडको तुम्ही विलिंगली आम्हाला द्या अशा प्रकारचं प्रारूप समोर आणून लोकांची अडवणूक करून त्या पद्धतीनं घेतं. आता हीच सिडको नवी मुंबईच्या पुढच्या डेव्हलपमेंटला नैनामध्ये डेव्हलपमेंट करताना स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे तिथं ते 40% भूखंड देतं. म्हणजे सिटीच्या बाहेर जाऊन 40% भूखंड देणारी सिडको सिटीच्या आतमध्ये फक्त 15.75% भूखंड देतं. आता नैनामध्ये 40% भूखंड देऊनसुद्धा 12 वर्ष झाली त्यांना तिथली डेव्हलपमेंट चालू करता आली नाही, कारण तिथल्या लोकांची घरं त्यांना रेग्युलराईज करता आली नाहीत. आता याच्यासाठी पुण्यामध्ये म्हाळुंगे मानमध्ये तिथली जी PMRD अथॉरिटी आहे ती MRTP ॲक्टमध्ये जे 64G1मध्ये जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन वापरून एक असं आहे की तुम्हाला लँड ॲक्विजिशन करायचं मॉडेल आहे, दुसरं असं आहे की TP स्कीमचं मॉडेल आहे. त्या TP स्कीमच्या मॉडेलमध्ये तिथं 50% जागा लोकांना परत दिली जाते 2.5 FSIची आणि 50% जागा ती अथॉरिटी घेऊन तिथे सक्सेसफुली ती करते. म्हणजे पुण्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या एका पार्टमध्ये जिथं 50% जागा लोकांना ऑफर करून डेव्हलपमेंट केली जाते, त्याच वेळेला दुसऱ्या महाराष्ट्रातल्या एका पार्टमध्ये 40% दिली जाते, तिसऱ्या एका याच्यामध्ये 15.75% दिली जाते. या प्रकारचा जो कॉन्ट्रास्ट आहे हा अशा प्रकारचा जो चुकीचा हे आहे. आता याच्यामध्ये एखाद्या भागातले जर शेतकरी सुज्ञ असतील किंवा त्यांना त्या पॉलिसीचा तेवढा अभ्यास नसेल काय करायला हवं? तर गव्हर्नमेंट म्हणून ही जबाबदारी आहे की कायद्यामध्ये अवेलेबल असलेले त्यांचे अधिकार हे लोकांचं प्रबोधन करायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटची प्रोॲक्टिव्हली अशी भूमिका असायला पाहिजे की जर पुण्यातल्या एका ठिकाणी 50% भूखंड देऊन जर डेव्हलपमेंट शक्य आहे तर त्याच प्रकारचं प्रारूप सर्व ठिकाणी त्यांनी अंगीकारलं पाहिजे. बिलकुल. सिडकोचे MD थोड्यापूर्वी होते, अर्थात तर ह्या सूचना समन्वयाने बैठकातनं सोडू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आतिक सर, मी आपल्याकडे येतो. रेरा 2016मध्ये आपण जर पाहिलं तर सिडकोचा अंतर्भाव नाही आहे आणि या विषयाला घेऊन देखील इथले विकासक काही समस्यांना तोंड देत आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे? मुळात रेरा कायदा जो आला आता 2017 मे 2017ला अंमलबजावणी झाली, त्याची सुरुवात झाली. क्रीडा MCIच्या माध्यमातून आम्ही रेराची अंमलबजावणी करण्याकरता विकासकांना खूप मार्गदर्शन केलं आणि विकासकांनी त्याप्रमाणे रेराचे आपले प्रोजेक्ट रेरामध्ये सँक्शन केले. जी. आणि मला आठवते मी त्यावेळेस क्रीडा रायगडचा अध्यक्ष होतो आणि सिडकोचा अंतर्भाव रेरामध्ये यावा यासाठी आम्ही रेरामध्ये तक्रार नोंदवली सिडकोच्या विरोधात. बरं. तर ती तक्रार 2017 पासून 2024ला त्याचा निकाल आला. रेरा ट्रिब्युनलने निकाल दिला का सिडकोला सुद्धा ही योजना रेरा कायदा बंधनकारक आहे. सिडकोने त्यांचे प्लॉट विकत असताना त्याच्यावरती रेरा परमिशन गव्हर्नमेंटकडून मंजूर करून घेतली पाहिजेत आणि रेरा अंतर्गत त्यांनी ते प्लॉट विकले पाहिजेत असं सिडकोच्या विरोधात ऑर्डर त्यांनी पास केलेली आहे. ज्या सिडको घर बांधतं तेव्हा ते रेरामध्ये अप्रूव्ह करून घेतात, रेराला देत आहेत, पण प्लॉट विकत असताना तो प्रकार सिडको करत नाही. आता तुम्हाला उदाहरण देतो. आज जर रेरामध्ये सिडकोने जर रेरा नंबर घेतला असता तर एखादा प्लॉट विकल्यानंतर तिथे जी इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आहे, रस्ते आहेत, गटर आहेत, त्या ज्या मर्यादित पिरियडमध्ये द्यायचं आहे ते मर्यादित पिरियडमध्ये सिडकोने दिलं असतं. आज विकासक करोडो रुपये टाकून प्लॉट विकत घेतं, पण तिथे सिडको ठरलेल्या वेळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर देत नाहीत आणि विकासक रेरामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही कारण त्यांनी ते रेरामध्ये मंजूर केलेलं नाही. अशा कात्रीमध्ये विकासक आज अडकलेला आहे आणि सिडकोने नक्कीच आता रेराने ऑर्डर दिलेली आहे, पण शेवटी सरकारी योजना आहेत. सिडको सरकार आहे, रेरा सरकार आहे, आम्ही विकासक प्रायव्हेट आहोत, आम्ही काय बोलू शकणार नाही, पण हे रेराची अंमलबजावणी सिडकोने नक्कीच करायला पाहिजेत. काही तांत्रिक मर्यादा असू नयेत. शेवटी जर आपल्या काही समस्या असतील तर विकासक म्हणून काम करत असताना आपल्याला दाद मागायला व्यासपीठ असावं लागतं आणि अर्थात तो मुद्दा त्यांनी आवर्जून या ठिकाणी मांडलेला आहे. सर, मी बोला. मला याच्यामध्ये थोडंसं ॲड करायला लागेल की बघा, मगाशी जसं मी लार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा म्हटलं, त्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं लॅकून आहेत. सेम हा जो रेरा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. महाराष्ट्र हे प्रगत ज्यावेळेला आपण राज्य म्हणतो त्याला त्या महाराष्ट्र प्रगत राज्याची 100% ओन्ड सबसिडरी असलेली सिडको जर ते रेरा फॉलो करू शकत नसेल
तर ते महाराष्ट्रानं आपण प्रगत राज्य आहे म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. बिलकुल. मला असं वाटतं सिडकोबद्दलचे अनेक प्रश्न विकासाबद्दलची चर्चा करत असताना उपस्थित होत आहेत आणि जसं जर तुम्ही सजेस्ट केलं एक बैठक खरं वारंवार आठवड्याला व्हायलाच हवी, तर यातनं संवादातनं हा प्रश्न जो आहे तो सुटू शकतो. सर, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. चला, MSRDC देखील या सगळ्या विकासात सहभागी आहे आणि ती देखील पुढल्या दृष्टीने काम करते आहे. मी वारंवार मध्यंतरी काही कार्यक्रमांच्या निमित्ताने शहराच्या विकासाबद्दलचा संवाद साधत होतो, तेव्हा मला प्रामुख्याने एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला की लोकसंख्या वाढते आणि त्या प्रमाणात पायाभूत सुविधा देखील वाढल्या पाहिजे. हे तितकंच खरं आहे. माणसाला जगण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात पर मानशी त्या माणसाला रोजच्या वापराकरता पिण्याकरता मिळणारं पाणी. साहेब, आपण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. ॲक्च्युली आत्तापर्यंत हा प्रश्न शहरात राहणाऱ्या सगळ्या नागरिकाला उपस्थित व्हायला पाहिजे होता, कारण की आपण फक्त FSI वाढवतो आहे 3, 4, 5 अनलिमिटेड नवी मुंबईचे जे विकासक आहेत त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळ्या FSI मिळतो, परंतु पाण्याचं काय? तर मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की आम्ही MSRDCमध्ये छावणी जे गाव आहे, जे आपलं मिसिंग लिंक जे जिथून आपलं कनेक्टिव्हिटी होती आता त्या कनेक्टिव्हिटी तिथून मिसिंग लिंकपासून आम्ही साधारणतः एक 5 TMCचं धरण आम्ही प्रपोज केलेलं आहे, जेणेकरून की आमच्या पूर्ण 102 गावाची MSRDCचा एरिया साधारणतः 102 विलेजचा आहे, त्याची पूर्तता होऊन देखील पाणी आमच्याकडे सरप्लस राहू शकेल आणि ते नवी मुंबईला देखील पुरवण्यात येईल किंवा जे कोणी मागतील त्याला पाणी आपल्याला पुरवता येऊ शकेल. त्याचं नियोजन तुमचं पूर्ण झालं आहे? आमचं नियोजन त्याचं पूर्ण झालं आहे. आमचं साधारणतः आता आम्ही हे करतो, टेंडर लवकरच फ्लोट करू. साधारणतः 1200 कोटी आमचा लँड ॲक्विजिशन सोडून बांधकामासाठी तेवढा खर्च आहे. साधारणतः 5 ते 6,000 कोटीपर्यंत तो खर्च आमचा जाईल. बिलकुल बिलकुल. पाण्याचं नियोजन फार महत्त्वाचं आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे की मुंबईकडे स्वतःचं धरण आहे, तिथल्या महानगरपालिकेकडे, आणि आता नवी मुंबई महानगरपालिकामुळे दुसरं धरण विकत घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आहे आणि त्या दृष्टीने काम होतं आहे. चला, पुढल्या प्रश्नाला मी हात घालतो. तो अर्थात पुन्हा एकदा यांच्या काही समस्या आहेत, यांचं काही म्हणणं आहे जे या व्यासपीठावर खरं तर चर्चेला येणं फार महत्त्वाचं आहे. GST अंमलबजावणीचा मुद्दा जो आहे तो सध्याला रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये विकासकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चित आहे आणि त्याचा या क्षेत्रावरती काही परिणाम झाल्याचं देखील म्हटलं जातं आहे. नेमकं काय, तुमचं काय म्हणणं आहे, काय अपेक्षा आहे, काय केलं जावं? GST हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो कायदा आहे हा 2017मध्ये त्यांनी इम्प्लिमेंटेशन केला आणि तो इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर आता GSTमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की 80% रिव्हर्स RCM, म्हणजे असं गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे की आम्ही डेव्हलप केलेल्यापैकी डेव्हलपमेंटला वापरलेलं जे मटेरियल असेल किंवा जे सर्व्हिसेस वापरलेले असतील त्यातल्या 80% सर्व्हिसेसवरती GST लागला पाहिजे. असं कंपल्शन असतानासुद्धा आम्ही घर विकतो त्याच्यावरती परत अजून एक GST घेतला जातो. आता या GSTचं रिबेट असणं अपेक्षित होतं, पण ते गव्हर्नमेंटनं मान्य केलेले नाही. GSTबद्दल अजून एक नवी मुंबईतलं फार इंटरेस्टिंग उदाहरण मला शेअर करायला आवडेल की आम्ही आता UDCPR आल्यानंतर प्रीमियम आणि ॲन्सिलरी FSI विकत घेतो, तर प्रीमियम आणि ॲन्सिलरी FSI हे स्टॅच्युटरी पेमेंटमध्ये येतं. तर त्या स्टॅच्युटरी पेमेंटमध्ये येत असल्यामुळं त्या गव्हर्नमेंटला देणाऱ्या स्टॅच्युटरी पेमेंटवरती परत GST लागू शकत नाही. बरं. पूर्ण देशामध्ये कुठेही या स्टॅच्युटरी पेमेंटवरती GST लागत नाही, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची 100% ओन करणारी जी सिडको कंपनी आहे, ही सिडको गेले 3-4 वर्षापासून UDCPR आल्यापासून त्याच्यावरती GST घेतं. आता आपल्याला माहिती असेल रिसेंटली GST कमिटीमध्ये हा विषय डिस्कशन झाला. GST कमिटीमध्ये तो लावायला पाहिजे असा एक सूर होता आणि तो ज्यावेळेला फायनान्स मिनिस्टरच्या समोर गेला त्यावेळेला फायनान्स मिनिस्टरने असं म्हटलं की हे स्टॅच्युटरी पेमेंट आहे, हे लोकल अथॉरिटी डेव्हलपमेंटसाठी जमा करणारे फंड्स आहेत आणि ह्याच्यावरती आपल्याला लावता येणार नाही. आता गेले 3 वर्षापासून सिडकोनं या प्रकारचे GST शेकडो कोटी रुपये घेतलेले आहेत. आता ते जे पेमेंट घेतलेलं आहे ते घेताना त्यांनी बिल्डरकडून घेतलं, पण अल्टिमेटली तो बिल्डर जे आहे ते पेमेंट कस्टमरकडून घेणार आहे. म्हणजे कायद्याला अभिप्रेत नसलेलं असं पेमेंट 18% GST घेऊन ती घरं अजून महाग करायचं काम हे करत आहे. आणि मला वाटते की यामध्ये जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक ब्रँच असलेली सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा असलेला कायद्याचा चुकीचा वापर करून
अशा प्रकारे त्यांच्याकडे NOCचा अधिकार द्यायचा हक्क आहे. म्हणून जर ते घेत असेल तर इट कम्स अंडर इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स. हे एक्स्टॉर्शन होऊ शकतं. म्हणजे हा तुम्हाला सरकारी काहीतरी धोरणाचा NOC द्यायचा भाग जो अधिकार आहे. आहे आणि अशा वेळेला तुम्ही कायद्याला अभिप्रेत नसलेले चार्जेस घेताय. हे किती भयानक आहे. आता हा विषय मी सिडको MDच्या समोर मांडला आणि त्यांनी मला ॲश्युरन्स दिले की आम्ही हे लवकरच बंद करतोय. पण माझ्या अशी त्याच्या पुढे जाऊन त्यांच्याकडे मागणी आहे की चुकीचं घेतलेलं पेमेंटसुद्धा परत दिलं गेलं पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीत ते जे चार्जेस आहेत हे कस्टमरकडून घेतले नाही पाहिजेत. म्हणजे कॉमन माणसावरती कायद्याचा चुकीचा अंमल नाही व्हायला पाहिजे. हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. बघा या सगळ्या ह्याच्यात खरं विकासकांकडनं जोरदार टाळ्या झाला. हो, शेवटी जो सहन करतो त्यालाच माहिती असतो, आहे की नाही. शेवटी सरकारी धोरणांमध्ये जर काही त्रुटी असतील आणि त्याचा लाभ घेत असताना, सवलत घेत असताना जर त्याचा काही तोटा आपल्याला होत असेल तर बोललं पाहिजे, होय की नाही. आणि ते खरं तर रिअल इस्टेट परिसंवादाच्या माध्यमातून इथे होताना दिसतंय. सर तुमचा विषय अगदी वेगळा होतो, यांचा विषय अगदी वेगळा होतो, मी मान्य करतो. पण तुम्ही दोघंही तुमच्या भूमिकेतनं विकासाच्या दृष्टीनेच प्रयत्न करता, हे तितकंच महत्त्वाचं आहे. नाही, शहाजी हे नेहमी प्रोडक्टिव्ह बोलतात. मी त्यांना साधारणतः 3-4 वर्षापासून पाहतोय. कोकण डिव्हिजनचा माईक थोडं सर. कोकण डिव्हिजनचा जॉईंट एंटर असल्यापासून मी त्यांना पाहतो. ही ऑलवेज स्पीक प्रोडक्टिव्ह आणि मोस्टली ते काही चुकीचं बोलत नाहीत. शेवटी कसं आहे की शासकीय याच्यामध्ये ज्युनियर ऑफिसरपासून फील्ड लेवलच्या अधिकाऱ्यांना इंटरप्रिटेशनचा प्रश्न येऊ शकतो, परंतु त्यांना न्याय निश्चित मिळतो. शासन सराव त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांना मिळतात, त्याची दखल घेतली जाते. त्यांनी तो अनुभव घेतलेला असावा. शेवटी काय घरातल्या सुनेलाच सुनेचं दुःख माहिती असतं, ती दुसरं कोणाला सांगणार ना. चला, हे व्यासपीठ तर उपलब्ध झालं, आपण त्यावर बोलतोच आहे. अधिक सर, मी आपल्याकडे येतो. बघा, यांनी GSTचा मुद्दा मांडला, त्या विषयाला घेऊन आपल्याला काही याच्यात ॲड करावंसं वाटतं का? काही म्हणणं आहे का आपलं? GSTचा जो मुद्दा त्यांनी मांडला तो खरोखर योग्य मुद्दा मांडलेला आहे. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की सिडकोने आतापर्यंत जे पैसे घेतलेले ते परत करायलाच पाहिजेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला एक GSTच्या बाबतीत, म्हणजे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा धोरण आहे. शेवटी आज अफोर्डेबल हाऊसिंग आपण म्हणतोय, पण शासनाने, माझा मुळात मुद्दा असा आहे का जे घर विकतो त्या घरावर शासनाने GST घेऊच नाही. कारण हा एंड यूज आहे. कारण GSTची बिलं देऊन, GST पेड करून आम्ही ते घरासाठी लागणारे प्रत्येक मटेरियल आम्ही GST पेड करून घेतलेलं आहे. त्याचा पूर्णतः तो वापर झालेला आहे, म्हणजे एंड यूज झाला आहे. त्याच्यामुळे जे नवीन घर आम्ही लोकांना विकतो त्याच्यावर शासनाने GST घेऊ नये असं माझंच काय सगळ्यांचं मत असेल, जेणेकरून त्याची अफोर्डेबिलिटी कायम राहील. साधारणतः बघा, तुम्हाला सांगतात एक 25-30 लाखाचं घर असेल. आता ते जर ह्याच्यामध्ये कंपोजिट स्कीम असेल तर 1%, म्हणजे कंपोजिट स्कीममध्ये GST काय परत मिळत नाही, आणि ह्याच्यामध्ये 5% आहे. आता 30 लाखाच्या घरावर जर 5% GST पकडले तर कमीत कमी 1.5 लाखाने किंमत वाढते. बरोबर. आणि ती अफोर्डेबिलिटी कुठे ना कुठे संपते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे GST, त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन, ह्या जो सगळा खर्च आहे हा साधारणतः 7% रजिस्ट्रेशनचा खर्च, GSTचा 5%, 7-5 12% झाले. असे जे खर्च आहेत त्याच्यावरती ज्या लोन देणाऱ्या संस्था आहेत त्या लोनसुद्धा देत नाही. त्याच्यामुळे ते जे लोक घर घेऊ इच्छितात त्यांचं कुठंतरी ते हडलं त्यांच्यामध्ये निर्माण होतो. कारण हा 15% खर्च करायचा, त्यानंतर 10% द्यायचं, त्यानंतर त्यांना 90% घर मिळणार, लोन मिळणार आहे. मग ते अफोर्डेबिलिटी संपते आणि त्यांना शक्य होत नाही घर खरेदी. त्यामुळे याचा पूर्ण विचार नक्कीच करावा. अजून एक माझा प्रश्न आहे, भोपळे साहेबांसाठी आहे, MSRDC त्यांच्याकडे आहे. इथंच आपापसात प्रश्न सुरू झाले. तर माझं असं म्हणणं आहे का रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट हे UDPCR मध्ये एक प्रोव्हिजन आहे. आता ज्या नगरपालिका, महानगरपालिका आहेत त्याची अंमलबजावणी होते, पण ज्या नगरपालिका एरिया आहेत किंवा MSRDC एरिया आहे अशा एरियामध्ये जे भूखंड रिझर्वेशनमध्ये वर्षानुवर्ष पडलेले आहेत, हॉस्पिटलसाठी असतील, शाळेसाठी असतील, गार्डनसाठी असतील किंवा रस्त्यासाठी असतील, ज्या प्लॅनिंग अथॉरिटी आहेत, नगरपालिका असेल तर नगरपालिकेकडे एवढा पैसा नाही का ते भूखंड विकत घेतील आणि तिथे ते नियोजन करतील, रस्ता बनवतील किंवा गार्डन बनवतील. त्यासाठी एक रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट पॉलिसी शासनाने UDPCR मध्ये आणली होती. पण काही म्हणत का ते UDPCRचं अंमलबजावणी करताना का त्याचं ड्राफ्टिंग करताना त्याच्यामध्ये काउन्सिल हा शब्द त्याच्यामध्ये लिहायचा राहून गेला. फक्त कॉर्पोरेशन शब्द लिहिला. अडचण काय, प्रश्न काय? आता काउन्सिलला रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट देता येत नाही असंच काउन्सिलचं जे प्लॅनिंग अथॉरिटी त्यांचं म्हणणं आहे. तर आम्ही शासनाकडे साठी पाठपुरावा पण केला, भोपळे साहेबांना पण आम्ही यासाठी पाठपुरावा केला होता, डायरेक्टर साहेबांना केला होता, आता शासनाचा विचाराधीन आहे तो प्रस्ताव. तर हे क्रेडिट सर्टिफिकेट जर दिलं गेलं तर नक्कीच त्याचा फायदा त्या प्लॅनिंग अथॉरिटीला ती जागा ताब्यात घेऊन डेव्हलपमेंट करता येईल. आणि त्या क्रेडिट सर्टिफिकेटच्या माध्यमातून जे बाकी शासनाचे कर आहेत ते विकासकाला भरता येतात. किंवा एखादा शेतकरी पण
TDR घेण्याच्या ऐवजी क्रेडिट सर्टिफिकेट घेईल आणि ते क्रेडिट सर्टिफिकेट डेव्हलपरला ट्रान्सफर करू शकेल. बरं, ही सूचना आहे की प्रश्न आहे आपला? ही सूचना आहे, प्रश्न सूचना आहे. नाही. बरं, ठीक आहे, आपण भोपळे सरांकडनं याबद्दल प्रतिक्रिया घेऊयात. निश्चित आता माझं जे म्हणजे पद आहे ते MSRDCचे संचालक आहे आणि यांचा जो प्रश्न असतो जनरली ते डिव्हिजनचा असतो. म्हणजे कोकण डिव्हिजन, आता हे कोकण डिव्हिजनचे सगळे विषय असतात हे, तर कोकण डिव्हिजनचे जे जॉईंट डायरेक्टर असतात ते हा प्रस्ताव शासनाला सादर करू शकतात. कदाचित माझ्याकडे आला असेल तर मी देखील फॉरवर्ड केलेला असेल, परंतु पुन्हा जर तो आला तर मी देखील माझ्या स्तरावरून MSRDCचे स्तरावरून देखील शासनाला हा प्रस्ताव सादर करतो आणि याच्यात विचार होऊ शकतो, पॉझिटिव्ह विचार होऊ शकतो. त्यांनी सांगितलंय की आश्वासित केलं तुम्हाला की मी प्रयत्न करेन म्हणून त्या विषयाला घेऊन. चला आता थोडं त्यांच्या विभागाशी संबंधित प्रश्नाकडे येऊयात ज्यावरती तुम्ही बोला असं मला अपेक्षित आहे. आता विस्तारित मुंबई याचा आपण वारंवार उल्लेख करतो, तिसऱ्या मुंबईचा आपण उल्लेख करतोय आणि जी खरं तर वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टिकोनातनं एक फार मोठी गरज आहे. बघा, पूर्वी मुंबईत घर नाही म्हणून लोक ठाण्यापर्यंत आली, आता ठाण्यात देखील जागा उरलेल्या नाहीत म्हणून लोक आता बदलापूर वांगडीपर्यंत जाऊन पोचलेली आहेत. पण नवी मुंबई माझं स्वतःचं एक हक्काचं घर असण्याच्या दृष्टिकोनातनं फार मोठं शहर आहे, फार मोठी संधी मला इथे, आणि तिसरी मुंबई तर त्याहून मोठी संधी मला या ठिकाणी निर्माण झालेली आहे. लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं विस्तारित मुंबईच्या संदर्भात आपण काय करताय? पहा, कसं आहे की कुठलंही शहर विकास करायचं म्हटलं तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला लागतं. बरोबर. लाईक रोड्स, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे. बरं. तर आम्ही जे आहे, म्हणजे आता मी MSRDCचं बोलतो आणि जनरली बोलतो की रोड कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आता मुंबई, महामुंबई, तिसरी मुंबई हा जो आहे पूर्ण MMR रिजनमध्ये, की याच्यामध्ये रोड कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. जसं मल्टीमोडल कॉरिडॉर आहे, तुमचा अटल सेतू आहे, तिकडून कोस्टल रोड्स आहेत सगळे, ते हे सर्व कनेक्टिव्हिटीज आपण प्रपोज केलेली आहे. ते कनेक्टिव्हिटी पाईपलाईनमध्ये आहे. आता स्पेसिफिकली MSRDCचं तर बोलाल तर आम्ही मल्टीमोडल कॉरिडॉरला एक स्पाईन रोड आहे जो 60 मीटरचा आहे, जो खोपोलीपर्यंत जातो. म्हणजे जसं एक्सप्रेस वे आहे, आपला पुणे एक्सप्रेस आहे, NH4 आहे, तर त्याच्याशिवाय हे रोडसुद्धा आपण जे आहेत की नाही ॲडिशनल एवढे 60 मीटरचे रस्ते प्रपोज केलेत, सो दॅट की तिथं डिकंजेशन होऊ नये. सहसा शहरात जेव्हा आपण एंट्री करतो, आपण फ्रीवे पहा, आपण MTHL पहा, जेव्हा आपण उतरतो तिथं बॉटलनेक तयार होतं. तर हा होता होईल तेवढं आपण त्या इथंच आपण डिस्ट्रीब्यूट करतो की सो दॅट ते जे कंजेशन आहे, जे किंवा पॉप्युलेशन्स येतं आहे तिथे, तर ते रिडिस्ट्रीब्यूट होऊन जाईल आणि जे गर्दी जी असते, ट्रॅफिक कंजेशन असतं, ते डिकंजेशन होईल. तर रोड कनेक्टिव्हिटी आम्ही खूप चांगली दिलेली आहे. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था पण आपण करतो आहेत आणि मोस्टली सगळे ग्रीन स्पेस जे आहे ते ग्रीन स्पेस आपण मेंटेन करण्याचा सगळे प्रयत्न करूयात. सगळ्यांनी मिळून केलं तर ते होऊ शकतं. ट्री कटिंग जसं जातो, आपण म्हणतो की 100 स्क्वेअर मीटरला आपण 10 झाडं सांगतो, तर त्या 100 स्क्वेअर मीटरला आपण जर 50 झाडं जर प्रपोज केले ना, तर हा पण खूप मोठा फायदा होऊ शकेल की आपलं शहरीकरणासोबत नैसर्गिकरित्या देखील आपल्याला ऑक्सिजनसुद्धा जास्त इमिट करता येऊ शकेल. बिलकुल. मला वाटतं काही जणांचे प्रश्न सूचना असतील तर तयार राहा, मी आपल्याकडे येतो. प्रेक्षकांमधनं काही प्रश्न असतील तर मी त्यांनाही बोलायची या ठिकाणी संधी देणार आहे. बरेच उत्सुक चेहरे दिसत आहेत. आपल्याकडे येतो. बघा, आता यांनी हा मुद्दा मांडला, तिसऱ्या मुंबईवरती. आता हा, तिसऱ्या मुंबईवरती अपेक्षा असू शकतात. आता जे काही बोलण्यामध्ये ऐकण्यामधली जी तिसरी मुंबई आहे, ते आता आपले CM साहेब दावोसला गेले आणि तिथून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की 1.25 लाख कोटीची त्यांनी इन्व्हेस्टमेंट तिसऱ्या मुंबईसाठी आणलेले आहे. त्यांना अपेक्षित असलेली जी तिसरी मुंबई आहे ते MMRDA जे डेव्हलप करणार आहे ते कर्नाळा, साई आणि चिरनेर या पोर्शनचं जे न्यू टाऊन आहे त्याविषयी त्यांचं ते बोलणं आहे. तर हा जो 324 स्क्वेअर किलोमीटरचा जो पोर्शन आहे हा फार चांगल्या ठिकाणी लोकेट आहे. म्हणजे अगदी JNPT पासून 2 किलोमीटर अंतर, शिडकोच्या बाँड्रीला लागून असलेला, MTHL पासून एक 5 किलोमीटर अंतरावरती असलेला असा जो पोर्शन आहे, विरार अलिबाग कॉरिडॉर त्याच्यामधून जातो असा. तर हा जो पोर्शन आहे हा फार चांगला आहे, त्याचं पोटेन्शियल फार चांगलं आहे. या प्लॅटफॉर्मवरती मला गव्हर्नमेंटला विनंती करायची आहे की जी चूक त्यांनी नैनामध्ये केली ती चूक त्यांनी इथं रिपीट नाही करायला पाहिजे. नैनामध्ये जे एक्झिस्टिंग लोकांची घरं आहेत ते एक्झिस्टिंग लोकांची घरं त्यांनी त्यांच्या त्या प्लॉटवरतीच रेग्युलराईज केली आणि त्या लोकांना असं ऑप्शन झालं की जर तो प्लॉट बांधायचा असेल तर त्यांना एक्झिस्टिंग घर तोडावं लागेल. आता घर हा मुद्दा असल्यामुळं आजच्या डेटपर्यंत त्याच्या रोडची कामं चालू झाली नाही. बिलकुल. माझं त्यांना अशी सूचना आहे की आत्ता एक्झिस्टिंग ज्या लोकांची घरं आहेत, आपल्याकडं असं झालं की इंग्रजांच्या वेळेला जे काही 1935ला गावठाण होतं त्याच्या बाहेरची सगळी घरं सातबाऱ्यातली आहेत, ही कायद्याने इल्लिगल आहेत पेपरवरती. आता ती सगळी घरं ही रेकग्नाईज करून त्या घराच्या आजूबाजूला छोटासा एक प्लॉट बनवून त्याला लिगली प्लॉट म्हणून डिक्लेअर केला
आणि त्याच्यानंतर त्यांची घेणारी जागेच्या बदल्यात त्यांना दुसरा प्लॉट दिला 50%, तर या केसमध्ये त्यांची एक्झिस्टिंग घरं प्रोटेक्ट होतील आणि नवीन डेव्हलपमेंट त्यांना करता येईल. तर यामध्ये लोकांचा रोष राहणार नाही आणि त्यांना डेव्हलपमेंट ही पुढे घेऊन जाता येईल. आता त्याच्यामध्ये त्यांनी परत सिडकोचं 22.5% जसं मी मगाशी म्हटलं तसं 15.75%चं प्रारूप आणून लोकांना फसवण्याचा डोक्यात ठेवू नये. नैनामधले 40% देण्याच्या ऐवजी पुण्याचं जे 50%चं मॉडेल आहे ते राबवावं आणि त्या जागेचा विकास हा फार फास्ट होऊ शकतो. मी नेहमी असं म्हणतो की नवी मुंबईचं जे कनेक्शन आहे ते वाशीबरोबर नवी मुंबईचं कनेक्शन झालं आणि मानखुर्द, चेंबूर आणि वाशीचे रेट सेम आहेत. तसंच मुलुंड ऐरोलीचं कनेक्शन झाल्यानंतर मुलुंड ऐरोलीचं रेट सेम आहेत. या तिसऱ्या मुंबईसाठी हे डायरेक्ट दादर आणि शिवडीबरोबर कनेक्शन होणारा हा पोर्शन आहे. तर त्याच्या प्रपोर्शनेटली पोटेन्शियल असलेली ती जागा आहे आणि त्याच्याकडे तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच सजगतेनं आणि तिथं असलेल्या लोकांना त्या डेव्हलपमेंटचा भाग म्हणून त्यांचा विकास व्हायला पाहिजे, या पद्धतीनं करायला पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की काही लाख कोटी ज्या बिझनेसमॅनकडे आहेत त्यांचे अजून लाख कोटी कसे मिळतील याच्यापेक्षा लाखो शेतकऱ्यांना काही कोटी रुपये मिळून त्यांचं जीवनमान कसं सुधारेल या प्रकारचा दृष्टिकोन गव्हर्नमेंटनं ठेवणं अपेक्षित आहे. रिअल इस्टेट परिसंवाद नवी मुंबई रायगड या निमित्ताने आपण वेगवेगळ्या विषयांना घेऊन चर्चा केली. नवी मुंबई असेल, नवी मुंबईमध्ये विकासाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या संधी असतील, विकासकाला कुठली इमारत बांधत असताना किंवा उभी करत असताना सर्वसामान्य ग्राहकासाठी काय समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. मग तो सिडकोबद्दलचा प्रश्न असेल, नवी मुंबई महापालिकेच्या संदर्भातला प्रश्न असेल, याबद्दल आपण चर्चा केली, ज्यातनं एक खुडकी योजनेतनं सगळ्या परवानग्या मिळायला पाहिजेत जेणेकरून हे सगळं सुलभ होऊ शकेल. हा देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समोर आला. आणखीन बरेच वेगवेगळे मुद्दे तिसऱ्या मुंबईच्या दृष्टीने, त्याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. यानंतर आज आपण इथेच थांबूयात. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली मतं या ठिकाणी आपण मांडलीत. मी विनंती करेल आपण समोर स्थानापन्न व्हायचं आहे.